नमस्कार. तर मी आज पाटवडी रस्सा भाजी बनवणार आहे. तर मी बेसन घेतले, बेसनामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे आणि मीठ टाकले आणि हे असं बेसनासारखं थोडंसं पातळ करून घेऊ, पण जास्त पातळ नाही करायचं म्हणजे आपल्याला पान थापता येणार नाही वड्या करायला. बघू शकता कढईमध्ये जिरे वगैरे टाकलेत. आता हे पण त्याच्यामध्ये आपण टाकून देऊ आणि असं जास्त पाणी नाही टाकायचं, घट्टच थोडंसं हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून आपलं बेसनासारखं नाही करायचं आपल्याला थोडं पातळ थोडं घट्ट असं पान थापलं गेलं पाहिजे त्या वड्यासाठी. बघू शकता झालेला इथं तयार. मी परातीला आहे ना थोडंसं तेल लावून घेतलंय जेणेकरून हाताला आणि याला चिपकणार नाही परातीला. बघू शकता खूप गरम आहे तरी मी पान थापलंय. मी हाताला पण ते बेसनाचं तेल लागलं हाताला आणि तेल लावल्यानं कसं होतं चिपकत नाही. बघू शकता इथं पान तयार आहे. आता हे थंड होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. इथं मी खोबरं कट केलंय, टमाटा आणि कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे मी दुसरीकडे तयारी करून ठेवले. आता हे बघू शकता लालसर खोबरं पण भाजलंय, टमाटा पण लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. बघू शकता आता हे खोबरं काढून घेऊ मिक्सरमध्ये म्हणजे मसाल्यासोबत बारीक होणार नाही म्हणून. मी कांदा लसूण यूज करणार आहे मसाल्यामध्ये. बेटर टाकले. आता याला मस्त तेल सुटूस तर आपण फ्राय करू. मिरची पावडर आणि कांदा लसूणच टाकले मी. छान असा वास येतोय मस्त आणि याला तेल सुटेपर्यंत हलवत राहू म्हणजे तरी पण येईल. आता मी पाणी टाकले. आता याला उकळी फुटूस तर आपण वड्याची तयारी करून घेऊ. वड्या पण आता थंड्या झाल्यात, पान पण थंड झाले. मग आता याच्या वड्या करून घेऊ. पाटवडी तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा. आम्ही पाटवडी बोलतो. बघा वड्या पण अशा छानपैकी कट करून घेतल्यात. खायला पण छान लागतात, जेवणात पण, भाजीत पण, असं रश्श्यामध्ये पण छान लागतात आणि आम्ही जेवणात पण खातो. तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. बघा भाजी तयार आहे. अशी गरम गरम खायला मस्त लागते. बघा भाजी रेडी आणि ह्या जेवणासोबत ठेवल्यात मी खायला. अर्ध्याची भाजी केली आणि अर्ध्या ठेवून दिल्या. बघा जेवण तयार आहे. कमेंट करून सांगा तुम्ही केली तर. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.